खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी आपली पांडुरंगावर श्रद्धा आहे, पण मी मांसाहार करते, माझ्या गळ्यात माळ नाही, असं सांगून जाहीरपणे कबुली दिली. सुप्रियाताईंनी हे सत्य बोलल्या, धाडसाने हे सांगितलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे, अभिनंदन करावं असं वाटतं. कारण ही हिंमत भारतीय जनता पार्टीचा एकही प्रमुख नेता सांगणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी स्वतः मासे अंडी खातो किंवा नाही हे जरा जाहीरपणे सांगण्याची हिंमत दाखवावी. मी त्याबद्दल त्यांना जाहीरपणे 1001 रुपयाचा सत्य बोलल्याबद्दल चेक बक्षीस म्हणून पाठवणार. हीच हिंमत भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींपासून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदार खासदारांनी, शिवाय एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदार खासदारांनी, स्वतः एकनाथ शिंदेंनी ही हिंमत दाखवावी. होय, आम्ही मांसाहार करतो की नाही करतो. नितेश राणे, गोपीचंद पडळकर, तुम्ही सुद्धा धाडस दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा. अरे भारतामध्ये 85-80% लोक मांसाहार करतात कधी ना कधी. ईशान्य भारतामध्ये मांसाहार करतात. गोव्यामध्ये गोवंशबंदी कायदा असला तर तिथे गोमांस खाणारे लोक कोण आहेत? जरा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना, भारतीय जनता पार्टीला विचारा. त्याचबरोबर यज्ञ संस्कृतीमध्ये, धार्मिक संस्कृतीमध्ये, वैदिक परंपरेमध्ये, वैदिक काळामध्ये गाय, बैल, घोडा याचं बलिदान, पशुदान कोण करत होतं? आणि ते गोमांस खाणारे ब्राह्मण होते. हे नाकारू शकत नाही. तुम्ही आताही चेक करू शकता. मनुस्मृतीमध्ये अध्याय 5 मध्ये मांसाहाराला परवानगी दिलेली आहे. मनुस्मृती जाळणार का तुम्ही? जे कोणी सुप्रियाताईंना ट्रोलिंग करतायत, टीका करतायत, अश्लाघ्य बोलतायत, या ढोंगी लोकांना माझा जाहीर सवाल आहे. काल श्रावण संपला, आज आखाड सुरू झाला. आज सगळे हॉटेल तुडुंब भरणार आहेत. महाराष्ट्रामधली सगळ्या हायवेची मांसाहारी हॉटेल तुडुंब भरतील. तिथे मांसाहार करणारे लोक कोण असतील? जरा चेक काढा, फोटो काढा. आणि पुण्यामध्ये सदाशिवपेठ, नारायणपेठेमध्ये सर्वाधिक नॉनव्हेजची चांगली चांगली दर्जेदार हॉटेल कोण आहेत? तिथे खायला जाणारे कोण आहेत? हे पण जरा पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगावं. जर सुप्रियाताईंसारखं धाडस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दाखवलं तर त्यांना माझं बक्षीस आहे. पण ढोंगीपणा बंद करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.